आदर्श शिक्षक नवनाथ चव्हाण सेवापूर्ती सोहळा संपन्न. श्री क्षेत्र वडज येथील कुलस्वामी खंडेराया देवस्थान संचलित कुलस्वामी माध्यमिक विद्यालय वडज येथील ज्येष्ठ आदर्श शिक्षक नवनाथ चव्हाण यांचा सेवापूर्ती सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. गेली 27 वर्षे अविरतपणे ज्ञानदानाचे पवित्र कार्य त्यांनी संपन्न केले. विद्यालयामध्ये अनेक गोरगरीब विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करून त्यांचे भविष्य उज्ज्वल करण्याचे प्रयत्न चव्हाण सरांनी केले. अनेक मान्यवरांनी त्यांच्या कार्याचा आढावा मनोगतातून व्यक्त केला. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट उल्हास चव्हाण, विवेक चव्हाण, दशरथ चव्हाण, दत्तात्रय चव्हाण, बाळासाहेब शिंदे, बबन चव्हाण, शंकर चव्हाण, महाव्यवस्थापक राजेंद्र चव्हाण, विठ्ठलवाडी गावचे सरपंच किरण चव्हाण, प्रसिद्ध गाडा मालक बाळासाहेब चव्हाण, वडदचे माजी उपसरपंच अजित चव्हाण, विठ्ठलवाडीचे माजी सरपंच गणेश चव्हाण, मंगेश चव्हाण, हरिभक्त परायण ज्ञानेश्वर महाराज खराडे, कुलस्वामी औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य रोहन साळुंके, अलका काळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दिलीप गांगुर्डे तसेच विठ्ठलवाडी आणि वडस गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक सतीश निमसे यांनी केले तर सूत्रसंचालन सोमनाथ सोनवणे यांनी केले आणि आभार गणेश उकेर्डे यांनी मानले. सरांनी अतिशय तळमळीने प्रामाणिकपणे या ठिकाणी संस्थेत सेवा केली. विद्यालयाच्या जडणघडणीमध्ये अगदी स्थापनेपासूनचं सरांचं योगदान फार मोलाचं आहे आणि अशा या गुणी सरांचं या ठिकाणी आपण सर्वांनी या त्यांच्या सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आपण त्यांचं स्वागत करूया. त्यांचा यथोचित असा सत्कार करण्यात येईल आणि त्यांना इथून पुढील भावी आयुष्यासाठी सुद्धा आमच्या तिन्ही संस्थांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा चिंतितो. आणि या ठिकाणी या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिलेले संस्थेचे सेक्रेटरी, शालेय समितीचे अध्यक्ष आदरणीय ॲडव्होकेट उल्हास चव्हाण साहेब, त्याचप्रमाणे संस्थेचे महाव्यवस्थापक राजेंद्र सिंग चव्हाण, त्याचप्रमाणे औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य साळुंके सर, त्यांचा सर्व स्टाफ, त्याचप्रमाणे विठ्ठलवाडी वडद ग्रामपंचायतीतील सर्व ग्रामस्थ यांचं देखील मी मनापासून सहर्ष स्वागत करतो आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करून मी माझं प्रस्तावित थांबवतो. धन्यवाद. अनेक ज्ञानदानाचं कार्य करत असताना दानधर्म सुद्धा केलेला आहे. खरं म्हणजे कुटुंबावर असणारे आमचे चव्हाण सर भावांच्या आधारपानासाठी केलेला खर्च आम्ही जवळून पाहिलाय. भावबंदी जोपासणारे, सगळ्यांना बरोबर घेऊन चालणारे आमचे आदरणीय लाडके सर फारच महत्वाचे आहेत. खरं म्हणजे त्यांचं वय आता 58 आहे, माझं वय 44 आहे. कुलस्वामीच्या दारी मला 14 वर्ष सेवेला झालेले आहे. परंतु आमची मैत्री कशी झाली हे महत्वाचं आहे. अनेक जण म्हणतात मैत्रीला वयाचं बंधन नसतं. आमच्या जोडीला सगळेजण म्हणायचे काळूवाळूची जोडी आहे, परंतु आम्ही चव्हाण सरांबरोबर राहत असताना त्यांच्या सुसंस्कृत मनाला, चांगल्या विचारांना मला त्यांचे चांगले विचार आवडले आणि एक सुस्वभाव, त्यांचा स्वभाव हा अतिशय चांगला आहे. दुसऱ्यांसाठी करण्याची वृत्ती आणि सगळ्यात महत्वाचं दातृत्व. साहेब, शिक्षकांचा वाढदिवस असू द्या, मुलांचा वाढदिवस असू द्या, स्वतःच्या खिशातील केक घेऊन प्रत्येक शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा वाढदिवस साजरा करणारे आमचे चव्हाण सर होते. अशा पद्धतीने सर्व शिक्षकांना बरोबर घेऊन आपली शाळा टिकवण्याचं काम, शाळेच्या विद्यार्थ्यांना वयास प्रवेश असताना मोफत देणारे, बक्षीस देणारे चव्हाण सर असे अनेक वक्तृत्वामध्ये त्यांनी विद्यार्थी घडवलेले आहेत. तन मन धन लावून त्यांनी फक्त नोकरी म्हणून काम केलेले नाहीये, तर त्यांनी आपलं कुटुंब म्हणून,
आणि सगळ्यात महत्त्वाचं जबाबदारीचं काम शिकवण्याचं त्यांनी केलेलं आहे. असे आमचे चव्हाण सर आज सेवानिवृत्त होत आहेत. आम्हाला कायमच ते मार्गदर्शन करतील. माणुसकीचं नातं जोपासणारे आमचे चव्हाण सर जरी रिटायर झाले तरी ते इथून पुढं पुन्हा येतील आमच्या शाळेमध्ये आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. जाता जाता एवढंच म्हणे, चव्हाण सर तुमचं भावी आयुष्य सुखाचं समृद्धीचं आणि 100 वर्ष आयुष्य तुम्हाला लागो, सतत हसतमुख आपण राहावं हीच सदिच्छा व्यक्त करतो. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व, सुंदर असं हसतमुख व्यक्तिमत्व नेहमीच आम्हाला प्रेरणादायी राहील. त्याचबरोबर आमचे ॲडव्होकेट उल्हास चव्हाण साहेब शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शालेय कामकाजामध्ये आम्हाला नेहमीच प्रेरणा देत असतात. त्यांचंही मनपूर्वक धन्यवाद. चव्हाण सर तुम जीव हजारो साल साथ हो 50,000 अशा सदिच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. किंवा काही त्यांना सांगा. त्यांचं सुरुवातीचं असायचं ना 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 त्यांचं असायचं, पण तो ना ना कधी मध्ये बदलत गेला आणि सर्व काही अगदी आनंदी वातावरण आमच्या शाळेमध्ये कायमच राहिलं. हा जो काळ आहे त्यांच्या आयुष्यातील, हा जो टप्पा आहे, चव्हाण सरांना मी या निमित्ताने सांगू इच्छिते की हा जो टप्पा आहे आयुष्याचा, कारण अनेक टप्प्यातून आयुष्य जात असतं, हा खूप महत्वाचा टप्पा आहे. परंतु एका टप्प्याचा शेवट हा दुसऱ्या टप्प्याची सुरुवात असते. तर हा शेवट नाहीये, तर ही नवीन आयुष्याची सुरुवात आहे. बऱ्याच वेळेला जे नोकरी करतात तर त्यांच्या घरच्यांचा तक्रार असते की घरामध्ये वेळ दिला जात नाही, परंतु आता ते भरपूर वेळ घरामध्ये देऊ शकणार आहेत, आपल्या सर्व इच्छा ते पूर्ण करू शकणार आहेत आणि असेच ते आपल्या नातवंडाबरोबर आनंदी आहोत अशी मी अपेक्षा करते. जसं वय वाढत जातं तसं आपण भावनांवरती नियंत्रण मिळवत जातो. जसं सुरुवातीच्या काळामध्ये 6 वर्ष आमच्या बरोबर असणारे विद्यार्थी ज्यावेळेस 10वीला त्यांना निरोप देण्याची वेळ यायची तर त्यावेळेस आम्हालाही हुंदके यायचे, आमच्याही भावना अनावर व्हायच्या. पण जसं वय वाढत गेलं तसं कशा भावनांवरती कंट्रोल करायचा ते आम्ही शिकत गेलो आणि आज परिस्थिती तशीच आहे. भावना अनावर होत आहेत, दाटून येत आहेत मनांमध्ये साऱ्या आठवणी, परंतु त्यावरती नियंत्रण मिळवणे गरजेचं आहे. त्यांचं जे पुढील आयुष्य आहे ते अतिशय आरोग्यपूर्ण, आनंदाचं, सुखाचं, समाधानाचं जावं आणि त्यांच्या सर्व उर्वरित इच्छा पूर्ण होईल अशी अपेक्षा मी व्यक्त करते आणि त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देऊन थांबते. धन्यवाद. आणि आणखी सांगितले की एवढ्या 27 वर्षाच्या कालावधीमध्ये जर काही एखादं चुकून शब्द गेला असेल किंवा काही झालं असेल तर क्षमा मागते आणि जरी शाळेतून नियुक्त झालेले असले, ही जी पुढची इमारत उभी आहे त्या ठिकाणी असणारी 14 गुंठे जमीन खुश होऊन या कुलस्वामीला 1 रुपया न घेता त्यावेळी दान केली होती. माझा मुलगा आपल्या संस्थेमध्ये आपल्या गावामध्ये नोकरी लागला आणि त्यावेळी ती जमीन त्यांनी दान केली होती. 27 वर्षाची सेवा करीत असताना सरांचा मला वाटतं एकही विद्यार्थी दुश्मन नसत, एकही सहकारी दुश्मन नसत. अगदी प्रामाणिकपणे शाळेमध्ये यायचं, विद्यार्थ्याच्या खात्यावर हात ठेवायचा, कोणाचा वाढदिवस असं सरांनी सांगितलं खर्चाच्या बाबतीमध्ये कधीच हातमागे घेतला नाही आणि असे चांगले शिक्षक जाताना संस्थेला देखील नेहमी वाईट वाटतं आणि मनामध्ये कुठंतरी ही लोक आपली उद्यापासून नसणार. आपण किती जरी म्हणलं सर संस्था तुमचीच आहे, तुम्ही कधी येत जा, ते आज माईकवर बोलायला ठीक लागलं, परंतु कालांतराने हळूहळू त्याच्यामध्ये फरक होत जातो. इथं नोकरी करत असताना संस्थे कुलस्वामी खंडेरायाचा कोणताही उत्सव असो त्या ठिकाणी सर सकाळी 6च्या आरतीला असायचे, आल्यानंतर माईक घ्यायचे आणि 10-11 वाजता आम्ही त्यांना सांगायचं सर जेवायचं वगैरे असं जाऊन द्या. म्हणजे इतके प्रामाणिकपणे सेवा करणारा मी अनेक संस्थांवर काम केलेलं आहे, पण एवढी प्रामाणिकपणे सेवा करणारा मी एकमेव माणूस पहिल्यांदा पाहिला असेल ते आमचे चव्हाण सर.
या संस्थेतून पदावरून जात असताना तुम्हाला निश्चित वाईट वाटत असेल, परंतु संस्था आपलीच आहे. तुम्हाला वाटेल त्यावेळी तुम्ही संस्थेमध्ये येऊ शकता. तुमच्यासाठी संस्थेचे दरवाजे नेहमी तुमच्यासाठी खुले असतील. आणि या पुढचं आयुष्य काय झालेलं आहे, आपली लोक नोकरी करीत असताना कुटुंबापासून दूर असतात. पुढे जायचं असतं, मनामध्ये काही छंद असतात, कोणता छंद जगता येत नाही. आणि बऱ्याच लोकांना रिटायर झाल्यानंतर जास्त काम असतं नातवंड सांभाळायचं. कारण आजकाल बऱ्याच जणांची सुनंदे कामाला आहे, दोघंही कामाला असल्यामुळं त्यांची मुलं सांभाळायचं काम त्या रिटायर माणसाकडे असतं. होतं असं म्हातारा गावी आणि म्हातारी पुण्याला मुलाची पोरं सांभाळायला. म्हणजे त्या नोकरी करीत असताना त्यांना एकत्र वेळ भेटला नाही, परंतु म्हातारपणामध्ये त्याची ताकद केली जाते. मी जे रिटायर झालेले आहेत म्हणजे रिटायर होणार आहे ते सर्वांना सांगतो, मुलाला सोनाला नोकरी करायची फार हौस असेल तर त्यांचा प्रश्न आहे. आपण त्यांचं आयुष्याचं कॉन्ट्रॅक्ट घेतलेलं नाही. त्यांना शिकवणं, नोकरी लावणं, लग्न करून देणं इथपर्यंत आपण जबाबदार. तिथून पुढे त्यांनी आपलं ठरवायचं. एक तर त्यांना जर नोकरीची लईच हौस असेल, एखादी घरी थांबून ती मुलं सांभाळायची नसत, कोणतरी कामाला ठेवायचं आणि ती मुलं सांभाळायची. पण रिटायर माणसांनी याचा आयुष्याचे छंद राहिलेला आहे, ते छंद यापुढे जपावे अशी मी आपल्याला सूचना करतो. आणि चव्हाण सरांना, आमच्या कुलस्वामी खंडेराय देवस्थानच्या सर्व विश्वस्तांतर्फे, मंदिरातील सर्व कर्मचारी, कुलस्वामी माध्यमिक विद्यालयातील सर्व शिक्षक आणि कुलस्वामी औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील सर्व शिक्षकांच्या वतीनं त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावं अशी मी या परमेश्वराच्या मी प्रार्थना करतो. आणि सरांना विनंती करतो, 27 वर्ष या ठिकाणी सेवा करीत असताना कदाचित कळत न कळत आमच्याकडून आपल्याला काही चुकीचा शिक्षा या विषयावरती अतिशय गाढा असा अभ्यास असणारे हे आमचे सर आणि अतिशय शिस्तप्रिय. कारण की शुद्ध लेखन या विषयावरती अतिशय बारकावा असणारे सर, की कोणत्या सर्वात जर म्हटलं अवघड विषय जर कोणता असेल तर तो मराठी किंवा भाषा हा विषय अवघड आहे. आणि त्या विषयामध्ये अतिशय प्रावीण्य असं जे आहे ते आमच्या सरांमध्ये. त्यामध्ये इतिहास असेल, भूगोल असेल, कोणतंही पुस्तक न घेता भूगोल आणि इतिहास शिकवायची कला फक्त सरांमध्ये होती. की त्यांनी अतिशय कोणत्या शब्दाला कोणती वेलांटी असावा, कोणता उकार असावा, कोणत्या लाईनमध्ये असावा, शिस्त त्यावेळेस लावली. म्हणून आज आमच्यासारखे विद्यार्थी आज या ठिकाणी या गावामध्ये, या समाजामध्ये घडवले. त्यामध्ये मी असेल, या ठिकाणी किरणभाऊ आहेत, अजितभाऊ आहेत, आम्ही सर्वच या ठिकाणी सरांचे विद्यार्थी या ठिकाणी आहोत. असो सर, इथून पुढच्या काळामध्ये तुमचं मगाशी वकील साहेबांनी या ठिकाणी सांगितलं, काहींनी या ठिकाणी शुभेच्छा दिल्या. इथून पुढचं तुमचं भावी आयुष्य सुख समृद्धीचं, भरभराटीचं जावं. इथून पुढच्या काळामध्ये तुम्ही चांगले ज्या मित्रांना, ज्या लोकांना, ज्या नातेवाईकांना, ज्या परिवाराला जो वेळ देऊ शकला नाही ती कमी आज इथून पुढच्या काळामध्ये पूर्ण करण्याचा नेहमीच या ठिकाणी आपण प्रयत्न करावा. कारण की प्रत्येक कुटुंबाला, प्रत्येक नातेवाईकाला अपेक्षा असते, परंतु सकाळी एकदा 9चा काटा, संध्याकाळी 6चा काटा याच्या व्यतिरिक्त आपलं जीवन या ठिकाणी नसतं. परंतु आता या ठिकाणी तुमच्याकडे वेळ आहे. या वेगळ्या वेळामध्ये कृपया तर चांगले मित्र, संगती, सामाजिक कार्य, काम यामध्ये आपण आपला वेळ घालून इथून पुढचं आयुष्य आपण सहकुटुंब अतिशय निरोगी असं आयुष्य आपणास लाभावं अशी श्री कुलस्वामीच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला या सेवानिवृत्तीच्या कार्याच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. खरं तर आम्ही या विद्यालयाची दुसरी म्हणजे पहिलीच बॅच म्हणावं लागेल. आणि पहिल्या बॅच नंतर म्हणजे पहिली बॅच आम्ही 9वीला होती आणि 8वीला आलो. सुरुवातीपासून या शाळेमध्ये अजित भाऊ असेल, अनिल भाऊ असेल आणि आमची संपूर्ण बॅच एक 32 लोकांचा आमचा 32 मुलांचा आमचा पट आणि आमचे वर्गशिक्षक श्री सोनवणे सर अतिशय लळा या शाळेने आम्हाला लावला. आणि चव्हाण सरांचा आमचा जो विषय होता तो मराठी आणि इतिहास
हे 2 विषय सरांनी अतिशय हिरिरीने शिकवले आणि सांगायला आनंद वाटतो की त्या विषयामध्ये आम्हाला रस आणि गोडी निर्माण करण्याचं काम सरांनी केलं. आम्ही सर्व विद्यार्थी आज ज्यावेळेस एका विशिष्ट पदावर जाऊन पोहोचतोय, समाजातील विविध विभागांमध्ये आमची सर्व मित्रमंडळी काम करत असतात. हे काम करताना जेव्हा आमच्या ग्रुपवरती चर्चा होते त्यावेळेस नेहमी चव्हाण सर असतील, सोनवणे सर असतील, विखे सर असतील यांची देखील चर्चा होत असते. आणि आज त्यांचा सेवापूर्ती सोहळा खरं तर मी वडसकर मंडळी देवस्थान ट्रस्ट यांना धन्यवाद देतो की एवढ्या चांगल्या प्रकारचं शिक्षण संकुल आणि असे चांगले शिक्षक आम्हाला त्यावेळेस तुम्ही उपलब्ध करून दिले. त्याबद्दल मी माझ्या संपूर्ण 2000 बॅचच्या संपूर्ण विद्यार्थी, माझा संपूर्ण ग्रुप यांच्या वतीने आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि सरांना त्यांच्या सेवापूर्तीच्या शुभेच्छा देऊन या ठिकाणी थांबतो. धन्यवाद देतो. सर, तुम्ही आता खऱ्या अर्थाने तुमची आयुष्याची सुरुवात इथून पुढे झालेली. आजपर्यंतच्या सकाळी उठल्यापासून संध्याकाळीपर्यंत तुमची दिनचर्या ठरलेली होती. ती पावलं तुमच्या आपोआप त्या शाळेकडे वळत होती, दारातल्या चपलाकडे जात होती, हाताच्या पिशवीकडे जात होती आणि मायेने वाट पाहणाऱ्या त्या विद्यार्थ्यांच्या आशेकडे जात होती. परंतु उद्यापासून खऱ्या अर्थाने तुमचं खरं आयुष्य सुरू झालंय आणि मला तर वाटतं या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून तुम्ही आता मात्र देशाटन करावं, तीर्थाटन करावं, समाजाची सेवा करावी. आता तुमच्या स्टाफने एक छानपैकी खुर्ची दिली बसायला, आराम खुर्ची. मला नाही वाटत तुम्ही त्या आराम खुर्ची बसतात, कारण सर आज कार्यक्रम आहे तरी सुद्धा तुमची चुळबुळ जर पाहिजे, तुमच्या प्रत्येकाकडे त्यांचं लक्ष आहे, प्रत्येका ठिकाणी उठून जाऊन तुम्ही त्याचा सन्मान करता. तरी पण आमच्या सगळ्या सहकार्याच्या वतीने, विद्यालयाच्या वतीने पुन्हा विनंती करतो त्या खुर्चीचा काही काळाचा उपयोग घ्या. आज माझ्या विठ्ठलवाडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या वतीने, व्यवस्थापन शालेय समिती विठ्ठलवाडीच्या वतीने मी सरांना अभिषेक देतो. सर, तुम्ही शतवर्ष लंगोडी परिवाराच्या वतीने मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. वर्षासाठी आम्ही इथे आलो आणि गावापासून आम्हाला सरांचा अगोदर सर आम्हाला गावचे होते, पण सगळ्या शिक्षण देत असताना हे सर्व शिक्षक असतील तेव्हा तर आता नंतर त्याचं आमचं ॲडमिशन झालं इथं 8वीला मराठी शाळेत, तर आम्ही 8वीला ॲडमिशन घेतलं आणि त्याच्यानंतर तेव्हा तर मला वाटतं काहीतरी 500 रुपये पगार आता सर्व लोकांना. निमसे सर असतील, सोनवणे सर असतील, आम्हाला घरून तरकारी आणायला लावायची. ती म्हणजे चव्हाण सर गावचे होते म्हणून त्यांना घर जवळ होते, पण सोनवणे सर, निमसे सर इथंच एका रूममध्ये राहायचे. आम्हाला विद्यार्थ्यांना घरून तरकारी आणायला लावायची. म्हणजे असं खडतर प्रवास या सर्व लोकांचा, सर्व स्टाफ असतील, आमचे आकार मॅडम असतील, हे सर्व जुना स्टाफ या. तर सुरुवातीपासून यांनी अतिशय कष्ट करून आम्हाला सर्व, आम्ही आता पुढे जास्त शिकलो नाही पण आम्हाला संस्कार देण्याचं काम या सर्व गुरुवारांनी केलं. खरं तर सेवास्फूर्ती होत असताना सरांना आता सर्वजण म्हणले बाई खुर्ची दिली, खुर्चीचा सर किती उपयोग करतात काय, त्याचा स्वभाव अतिशय चंचल आहे. पण सर आता इथून पुढं खरं तर आपल्या स्वतःसाठी आपला जो तुमच्या मनातल्या इच्छा असतील ना, अपेक्षा असतील, त्याच्यासाठी तुम्हाला ज्या क्षेत्रात तुम्हाला आवड असेल, तुम्हाला समाधान वाटेल अशा ठिकाणी तर तुम्ही टाईम घालवला पाहिजे. आणि आमची 98ची बॅच सर्व बॅचच्या वतीने कुलस्वामी देवस्थान असं ग्रामपंचायत एवढंच असेल, उपस्थित सर्व विठ्ठलवाडीचे ग्रामस्थ, गौडाचे ग्रामस्थ या सर्वांच्या वतीने मी कुलस्वामी खंडेरायाच्या मी प्रार्थना करतो या सर्वांचं सेवास्फूर्तीनंतरचं आयुष्य आयुष्य सुखसमृद्धीचं भरभराटीचं जावं हीच कुलस्वामी खंडेरायाच्या मी प्रार्थना करतो. धन्यवाद. उपस्थित सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी मित्र, त्याचबरोबर आमचे सर्व आदर्श शिक्षक मंडळी, आज या ठिकाणी आमचे सर्वांचे लाडके शिक्षक आदरणीय नवराजी चव्हाण सर हे आमचे या ठिकाणी चुलते आहेत आणि त्यांनी 27 वर्ष या कुलस्वामीच्या शाळेमध्ये सेवा केली. त्यांना खऱ्या अर्थानं आपण शाळेमधून निरोप देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत. मी सरांचं खऱ्या अर्थानं
कौतुक करतो की त्यांनी 27 वर्ष न चुकता सेवा केली, म्हणजे कोणत्याही प्रकारचं हे घेतलं नाही, घरी राहिले असं कधी घडलं नाही. प्रदीर्घकाळ सेवा करून सुद्धा त्यांच्याकडे पाहिलं तर कोणी म्हणणार नाही की ते रिटायरमेंटला आलेले, आणि यापुढे देखील ते कधी रिटायर होणार नाही. यामुळे त्यांचं आम्हाला ग्रामस्थांना समाजसेवेसाठी त्यांचं मार्गदर्शन लाभेल, आणि आपण सर्वजण त्यांना रिटायरमेंटच्या शुभेच्छा देत असताना त्यांना पुढील आयुष्य सुख समृद्धीचं भरभराटीचं जावं. आणि आजपर्यंत त्यांनी कदाचित पाहिलं नसेल, पण मी बऱ्याच ठिकाणी आता फिरतो तर असं वाटते की प्रत्येकाने आपल्या शरीराची काळजी घेणे गरजेचे आहे. आणि मी सरांना छोटासा सल्ला देतो की सर, यापुढे आपण आपल्या शरीराची काळजी घेऊन इतर गोष्टी कराव्या, कारण की आज बऱ्याच ठिकाणी बऱ्याच गोष्टी होतात, म्हणून मी या ठिकाणी तुम्हाला सांगतो. आणि आमच्या सर्व विठ्ठलवाडी ग्रामस्थांच्या वतीनं उपस्थित सर्व आमचे मित्रमंडळी, सरांचे विद्यार्थी सर्वांच्या वतीनं सरांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जीवनात काही आयुष्याचे महत्त्वाचे क्षण होतावं लागतात, आणि तेव्हा आमची परिस्थिती खरं तर म्हणजे आज या स्वामीचे मुख्याध्यापक मुंशी सर आणि सर्वच शिक्षक वृंद, त्याचप्रमाणे आयुर्वेदिक क्षेत्राचे असणारे IT क्षेत्राचे शिक्षक वृंद हे या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व आजीबाजी, सर्व सरपंच, वडील सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि चव्हाण सरांच्या बाबतीत सांगायचं झालं नाही तर मी त्यांचं जीवनचरित्र अगदी जवळून पाहिले, म्हणजे माझ्या सान्निध्यात अत्यंत सान्निध्यात अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलेलं आहे. खरं तर त्यावेळेला एक पारंब्याला हायस्कूल होतं आणि दुसरं हायस्कूल सावरगावला होतं, ज्ञानेश्वर विद्यालय. आणि आमचे धाकटे बंधू खराडे सर आणि चव्हाण सर हे एकामागे एक शिक्षक होते. सरांनी त्यांची अकॅडमी नेली, परत आमच्या सरांनी या सरांची अकॅडमी नेली. म्हणजे आम्ही असं भावंडासारखे काही दिवस कोणी नसलं तर मावशी आमची म्हणायची, अरे मावशी त्या पोरांना जेवण नाही काहीतरी सोयीचं मी घेऊन जायचं. आणि अक्षरशः आजची भाकर संध्याकाळी खायची, पुन्हा दुसऱ्या दिवशी सुद्धा शिळी भाकर खायची. म्हणजे मनुष्य एखाद्या विशिष्ट पदावर येते ते सहज आत्महत्या नाही, सहज नाही, तर ते जीवनातले काही महत्वाचे क्षण. या ठिकाणी देवाची सेवा करणं, तुम्हाला मदत करणं, विद्यालयामध्ये देखील त्यांना ज्या वेळेला गरज पडेल त्यावेळेला मी त्या ठिकाणी जाऊन मदत करणार, ही भावना कुलस्वामीच्या चरणी त्यांनी खरोखर आराधना केलेली आहे. आणि म्हणून आमचा खरोखर हा जो सेवानिवृत्तीचा दिवस आहे, एकादशीचा दिवस आहे. गांगुर्डे सरांनी या ठिकाणी पांडुरंगाची उपमा या ठिकाणी दिली, आणि म्हणून सर्व शिक्षक वर्ग असेल, सर्वांच्या बरोबर काम करत असताना शिपाई वर्ग असेल, क्लर्क असेल, सर्वांना आज जबाबदार खरोखर त्यांची मनं देखील गहिवरून आली असणार. परंतु आज नियमानुसार तुम्हाला सेवा पूर्ण करावी लागत आहे, आणि म्हणून मी उपस्थित सर्वांच्या वतीनं चव्हाण सरांना सर्वांनी सांगितले की तुम्ही यापुढे आराम करा. मी देखील सांगेल की आपण आराम पण करा, व्यायाम पण करा, आणि आपल्या कुटुंबाकडे लक्ष देत असताना त्यांना स्वतःच्या मुलांपेक्षा भावांच्या मुलांची नाही काळजी. नेहमी या ठिकाणी बोलताना मुंबईवर येणार आहे, असं ज्या वेळेला प्रेम ज्या कुटुंबामध्ये आहे तोपर्यंत या कुटुंबाला कधीच काही कमी करणार नाही. मी कुलस्वामी चरणी प्रार्थना करतो की सरांना पुढील आयुष्य भरभराटीचं, आरोग्यदायी
आणि समाजाची सेवा करण्यामध्ये जावं एवढीच या ठिकाणी कुलस्वामी चरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. चव्हाण सर यांच्या सेवापूर्ती सोहळ्याच्या निमित्ताने उपस्थित राहिलेले सर्व विद्यार्थी आणि चव्हाण सरांचा शिकवण्याचं भाग्य किंवा त्यांच्या शिक्षण घेण्याचं भाग्य आम्हाला भेटलं नाही, कारण आम्ही हे शाळेत नव्हतो. परंतु चव्हाण सरांना ह्या मंदिरामध्ये काम करत असताना खूप जवळून पाहण्याचा योग आला. एकदम संयमी असे असलेले हे शिक्षक, खरंच ह्या शिक्षकांच्या हाताखाली शिकण्याचं जे भाग्य तुम्हाला मिळते ह्यासाठी तुम्ही त्यांचे ऋणी असले पाहिजे, ऋणी असाल. आपण चव्हाण सरांच्या या सगळ्या सत्कार समारंभासाठी येत असताना सर्वांनी त्यांना खूप साऱ्या शुभेच्छा दिल्या की तुमचं पुढचं आयुष्य कसं असलं पाहिजे, तुम्ही कसं राहिलं पाहिजे. तर आमचं सर्वांचं हेच मत आहे की पुढचा आयुष्याचा हा नवीन टप्पा तुमच्या आयुष्यात चालू होतो. ह्या नवीन येणाऱ्या टप्प्यामध्ये तुम्ही सर्वप्रथम तुमच्या स्वतःच्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे. तुमच्या ह्या सेवा चालू असताना तुम्हाला जो वेळ तुमच्या कुटुंबाला देता आला नाही, तो वेळ तुम्ही तुमच्या कुटुंबाला दिला पाहिजे. आणि तुम्ही तो देत असताना आम्हाला देवस्थानला, ट्रस्टला, शिक्षकांना, देवस्थानच्या असलेल्या ह्या शाळेला तुमचं मार्गदर्शन वेळोवेळी मिळत राहिलं पाहिजे. कारण तुमचा अनुभव आहे, शून्यातून तयार झालेली शाळा, या शाळेच्या पायाभरणीपासून तुम्ही इथं काम करताय. 500 रुपये मानधन हे काय असतं किंवा त्याच्यातून उदरनिर्वाह कसा करायचा हे सर तुम्ही बघितलंय, तुमच्या कुटुंबाने पाहिलंय. याच्यातून तुम्ही जो काही अनुभव घेतलाय, या अनुभवातून आज तुम्ही ह्या शेवटच्या सेवापूर्तीचे 27 वर्ष पूर्ण करताय. हे पूर्ण करत असताना तुमचा अनुभव हा कायमस्वरूपी शाळेला, देवस्थानला मिळाला पाहिजे, मिळेल अशी आम्ही अपेक्षा करतो. शाळेच्या सुट्टीच्या वेळात देवस्थानच्या 27 वर्षाच्या काळात आम्ही जवळ पाहिले की कुठलीही यात्रा असेल, कुठलाही धार्मिक कार्यक्रम असेल तर सरांनी 100% आम्हाला वेळ दिला, देवस्थानला वेळ दिला. याच्याबद्दल देवस्थानच्या सर्व स्टाफ असेल, सर्व विश्वस्त असेल, या सर्व विश्वासांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो. कारण निस्वार्थीपणे यात्रा असताना पण आदल्या दिवसापासून नियोजन, दुसऱ्या दिवसाच्या यात्रा झाल्यानंतरच्या नियोजनापर्यंत तुम्ही तिथं आम्हाला सहकार्य केले. हे करत असताना तुम्ही जो शाळेला तुमचा पूर्ण वेळ दिला, विद्यार्थ्यांना शिकवलं, याच्याबद्दल मी तुमचे मानावे तेवढे आभार जोडे. आणि असंच तुमचं मार्गदर्शन आम्हाला देवस्थानला, शाळेला मिळावं अशी मी अपेक्षा करतो. आणि तुमच्या पुढील जीवनासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि सांगतो. एवढं सर्व 27 वर्ष मामांची या शाळेत सेवा झाली. आणि कधी मामा यायचे, आमचे रात्रीला यायचे, आम्ही बहिणीला भेटायचे. एवढी धावपळ असून सुद्धा मामांनी कधीही रात्रीला सातत्याने यायचं कधीही टाळलं नाही. अशा प्रकारे मामांनी आम्हाला लहानपणापासून फार लहानाचं मोठं केलं असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. कुठलीही संकट आलं किंवा काही आलं, आम्हाला वडील नव्हते त्यावेळेस, तेव्हापासून मी बघतो. आजच्या काळात असा मामा भेटणं म्हणजे फार दुर्मिळ होते. तरी पण मामा ठीक आहे, तुम्ही तुमच्या या पुढील आयुष्याकरता सुख, समृद्ध आणि भरभराटीत जावं, तसेच तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही मी आवते परिवारातर्फे, तसेच राजुरी ग्रामस्थांतर्फे, तसेच शिंदे परिवारातर्फे आणि कोरे परिवारातर्फे तुम्हाला शुभेच्छा देतो आणि थांबतो. रामकृष्ण. या
कुलस्वामी खंडेराय देवस्थान ट्रस्टच्या कुलस्वामी माध्यमिक विद्यालय या विद्यालयामध्ये मला गेली 27 वर्ष सेवा करण्याची संधी मिळाली आणि ही 27 वर्षाची सेवा करत असताना माझ्या जीवनामध्ये ज्या ज्या व्यक्ती याकडे आल्या त्या व्यक्तीचं मला ऋण व्यक्त करणं सर्व साहजिकच आहे. मी 9 जून 1997 च्या शाळेमध्ये जी पायाभरणी केली आणि करत असताना मी नम्रपणे सांगतो आणि कामाची लाज नव्हती. इलेक्शन मंगेशाला या ठिकाणी आहे, मला कामाची लाज नव्हती. मी एक लिपिक म्हणून या संस्थेमध्ये काय केलं रुजू झालो. शिक्षक मला मानतच होते आणि त्यावेळेला जे विश्वस्त मंडळाकडे होतं त्यामध्ये सन्माननीय दशरथ चव्हाण त्यावेळेला अध्यक्षाकडे होते. ते असताना उत्तमदा चव्हाणाकडे असतील ही जी काही दोन्ही जाती मंडळी होती रामकृष्ण भगवान चव्हाणाकडे असतील आणि शिक्षण समितीवरती मागाशी वकील साहेबांनी सांगितलं आमचे खरोखर ज्यांनी मला जीव लावला प्रेम दिलं स्वर्गीय रामदास चव्हाण दादांचं मी कधी उपकार काय विसरू शकत नाहीत अशा ते दादा याकडे होते. आणि ज्या ज्या वेळेला मला पुण्याला जायचं वेळ मिळायचा त्यावेळेला दादा त्यांच्या गाडीमध्ये काय केलं बसवायचे आणि मला पुण्याला घेऊन जायचे. आणि हे मला करणं असताना त्यांनी मला कधीही 5 पैसे खर्च करून दिला नाही, कधीही गेला. आणि मग आमच्या या शिक्षण समितीमध्ये काम करणारे त्या कालखंडामध्ये एका योगाकडे होते. त्याच्यामध्ये समाज साहेबांकडे असतील त्यांनी मला अतिशय मोलाचे सल्ले दिले, वेळोवेळी मार्गदर्शन केलं. त्याचबरोबर डॉक्टर विलास चव्हाण साहेब होते शिक्षण समितीमध्ये, आदर्श याकडे आहे. अशा सर्वजण मंडळीनं मला या शाळेमध्ये ज्यावेळेला नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.